नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सगळ्यांना नमस्कार। दिनांक 9 एप्रिल 2026 गुरुवार रोजी संपूर्ण विश्वामध्ये नौकार महामंत्र दिवस आयोजित केलेला आहे। आपण बघतो की सगळ्या विश्वामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि कुठे न कुठे हा जो युद्धाचा जोर चालू आहे तो कमी पडावा आणि सगळ्या विश्वातल्या समाज बांधवांनी मिळून मिसळून राहावे, शांतता प्रस्थापित व्हावी, त्यासाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो छत्रपती संभाजीनगर फाउंडेशन या चॅप्टरने आणि पूर्ण विश्वामध्ये एकाच वेळी सकाळी 8:01 पासून 9:36 नौकार महामंत्राचा जाप आयोजित केलेला आहे। आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये याचं आयोजन हिराकाका कासलीवाल प्रांगण नवाबपुरा येथे आयोजित केलेलं आहे। सकाळी 7:30 वाजता भक्ती सकाळ याच्या माध्यमाने आमचे जे मनीश्वर संजय कुमार संचिती हे भक्तिगीत सादर करून चालू करतील। 8:01 सगळ्या गुरु महाराजांचं आगमन होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि सगळ्या गुरु महाराजांच्या मांगलिक झाल्यानंतर 9:40 या संपूर्ण कार्यक्रमाचं समाप्ती होईल। या कार्यक्रमासाठी माझी सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे की पुरुष वर्गांनी सफेद ड्रेस आणि महिलांनी येलो कलरचे ड्रेस किंवा साडी परिधान करून या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, जेणेकरून विश्वशांतीसाठी आपल्या पूर्ण समाज बांधवांचा आणि समाजेतर बांधवांचा सगळ्यांचा हातभार याला लागेल आणि लवकरात लवकर पूर्ण विश्वामध्ये शांतता लावेल। मी अनिल कुमार संचिती जितो छत्रपती संभाजीनगर फाउंडेशन चेअरमन आपल्याला सर्वांना परत विनंती करतो की सगळ्यांनी दिनांक 9 एप्रिल 2026 गुरुवार रोजी सकाळी 7:30 वाजता हिराकाका कासलीवाल प्रांगण येथे उपस्थित राहून मोठ्या संख्येने येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय हिंद, जय जिनेंद्र, जय महावीर। आजच्या पत्रकार परिषदेला कोण कोण उपस्थित होते? आजच्या पत्रकार परिषदेला जितो छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ पदाधिकारी भारतजी ओस्तवाल, डिंपलजी पगारिया, रवींद्रजी खिवसरा, मी स्वतः चेअरमन अनिल कुमार संचिती, आमचे सचिव आशिषजी सकलेचा, आमच्या लेडीज विंगच्या चेअरमन प्रियाजी मुठ्ठा, सोनलजी जैन व आमचे यूथ विंगचे चेअरमन नमितजी मुठियान, नौकार फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी व सकल जैन समाज छत्रपती संभाजीनगरचे सगळे पदाधिकारी, आमच्या पूर्ण 3 विंगच्या टीमच्या पदाधिकारी या सगळ्या उपस्थित होत्या।